आपल्या अभ्यासक्रमामध्ये जी काही 4 प्रकरणं आहेत, या 4 प्रकरणांपैकी जे दुसरं प्रकरण आहे, त्या प्रकरणाचं नाव आहे राष्ट्रीय उत्पन्न. इंग्रजीमध्ये आपण त्याला नॅशनल इन्कम असं म्हणतो आहे. आता या प्रकरणाचा आढावा घेत असताना, या प्रकरणामध्ये ज्या काही विविध संकल्पना आहेत, विविध जे घटक आहेत, ते घटक आपण वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून माहीत करून घेणार आहोत, जाणून घेणार आहोत. आता ह्या प्रकरणामध्ये जे काही वेगवेगळे घटक आहे, हे घटक थोडक्यात तुमच्या समोर मी मांडतो आहे. सुरुवातीलाच राष्ट्रीय उत्पन्नाचा अर्थ आणि महत्त्व आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. अतिशय महत्त्वाची संकल्पना आहेत. राष्ट्रीय उत्पन्नाचा अर्थ, व्याख्या आणि राष्ट्रीय उत्पन्नाचं महत्त्व सविस्तर स्पष्ट करा, असा एक प्रश्न परीक्षेमध्ये त्या ठिकाणी विचारला जातो. आता राष्ट्रीय उत्पन्न ह्या प्रकरणामध्ये ज्या काही विविध संकल्पना आहेत, त्या संकल्पनांचा सुद्धा आपण विचार करणार आहोत. साधारणपणे या संकल्पना फरक स्पष्ट करा किंवा टिपा लिहा, या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी विचारल्या जातात. म्हणून या संकल्पना आपण एक एक करून पाहणार आहोत. स्थूल राष्ट्रीय उत्पादन, ग्रॉस नॅशनल प्रोडक्शन किंवा प्रोडक्ट ज्याला आपण म्हणतो आहोत. निव्वळ राष्ट्रीय उत्पादन, NNP आपण म्हणतो आहोत. गिव्ह द फुल फॉर्म. अशा पद्धतीने एखादा 2 मार्काचा जर प्रश्न त्या ठिकाणी विचारला तर आपल्याला त्याचा फुल फॉर्म लिहिता आला पाहिजे. म्हणून नेट नॅशनल प्रोडक्शन किंवा प्रोडक्ट आपण म्हणतो आहोत. स्थूल देशांतर्गत उत्पादन, GDP, त्याला ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट आपण असं म्हणतो आहोत. दरडोई उत्पन्न, वैयक्तिक उत्पन्न, व्ययशक्य उत्पन्न किंवा खर्च करण्यायोग्य उत्पन्न, अशा या राष्ट्रीय उत्पन्नाच्या एकूण 5-6 संकल्पना आहेत. या संकल्पना वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून विद्यार्थी मित्रांनो आपण पाहणार आहोत. पुढचा जो काही मोठा घटक आहे तो देखील आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. राष्ट्रीय उत्पन्न मोजमाप पद्धती आणि अडचणी. प्रश्न विचारला जातो, राष्ट्रीय उत्पन्न मोजमाप करण्याच्या पद्धती स्पष्ट करा. त्या पद्धती किती प्रकारच्या आहेत, त्या पद्धती सुद्धा आपण पुढील काही व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. राष्ट्रीय उत्पन्न मोजमाप करताना येणाऱ्या ज्या काही अडचणी आहे, समस्या आहे, त्या समस्यांचा देखील आपण पुढच्या काही व्हिडिओच्या माध्यमातून आढावा घेणार आहोत किंवा जाणून घेणार आहोत. आणि शेवटची जी काही संकल्पना आहेत, राष्ट्रीय चक्राकार प्रवाह, 2 क्षत्र प्रतिमान, ज्याला सर्क्युलर फ्लो ऑफ नॅशनल इन्कम म्हणतो, ड्युअल सेक्टर. म्हणजे अशा ह्या वेगवेगळ्या संकल्पना, असे वेगवेगळे प्रश्न आपण या प्रकरणाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. साहजिकच मला या ठिकाणी असं सांगायचं आहे की राष्ट्रीय उत्पन्न ही एक महत्त्वाची संकल्पना आहे. कोणत्याही अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून राष्ट्रीय उत्पन्नाच्या बाबतीमध्ये बोललं जातं आणि राष्ट्रीय उत्पन्न हा कोणत्याही अर्थव्यवस्थेचा अर्थ असतो. कारण राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीवरून त्या देशाच्या विकासाची माहिती मिळते. म्हणजे तो देश किती प्रगत आहे, तो देश किती प्रगतिशील आहे, तो देश विकसित आहे, विकसनशील आहे किंवा अल्प विकसित आहे, हे केवळ राष्ट्रीय उत्पन्नावरनं समजतं आहे किंवा दरडोई उत्पन्नावरनं समजतं आहे. देश कोणत्या स्थितीमध्ये आहे, देशाचा आर्थिक विकास कोणत्या दराने होत आहे, मागील काळाच्या तुलनेने वर्तमान काळात राष्ट्रीय उत्पन्नात कसे आणि किती बदल झाले आहेत, इतर राष्ट्रांच्या तुलनेने आपल्या देशातील उत्पन्न किती आहे, कोणते क्षेत्र विकासाच्या बाबतीमध्ये आघाडीवर आहे, कोणते क्षेत्र मागे आहे, या सर्व बाबींची कल्पना राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीवरून येते. म्हणून या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की देशातील एकूण उत्पादन, मागणी, रोजगार राष्ट्रीय उत्पन्नावर अवलंबून असते. वाढत जाणारे राष्ट्रीय उत्पन्न हे देशाच्या प्रगतीचे लक्षण मानले जाते. राष्ट्रीय उत्पन्नात वाढ झाल्यास एकूण उत्पादनात, एकूण रोजगारात, एकूण मागणीत वाढ होते असं आपल्याला म्हणता येईल. आणि आपल्याला असंही सांगता येईल की भारतात मध्यवर्ती सांख्यिकीय संघटनेकडून, म्हणजे जी काही सांख्यिकीय संघटना आहे ज्याला सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन CSO असं आपण म्हणतो आहोत, दरवर्षी राष्ट्रीय उत्पन्नाची मोजणी केली जाते. म्हणजे ही जी काही राष्ट्रीय पातळीवरची जी काही संस्था आहे, ही संस्था राष्ट्रीय उत्पन्नाची मोजणी करते किंवा मोजमाप करते असं म्हणता येईल. साधारणपणे 1 एप्रिल ते 31 मार्च या आर्थिक वर्षातील राष्ट्रीय उत्पन्न दरवर्षी मोजले जाते. हे आर्थिक वर्ष आहे आणि या आर्थिक वर्षामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाचं मोजमाप केलं जातं आणि ते काम ही मध्यवर्ती सांख्यिकीय संघटना करते असं म्हणता येईल. आता राष्ट्रीय उत्पन्न ही एक प्रवाह संकल्पना आहे. राष्ट्रीय उत्पन्न ही संकल्पना
राष्ट्रीय उत्पादन, राष्ट्रीय लाभांश व राष्ट्रीय खर्च या समान अर्थाने देखील वापरली जाते. सर्वसाधारणपणे एका आर्थिक वर्षाचा जो काही कालावधी असतो तो विचारात घेऊन राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप केले जाते. स्थूल अर्थशास्त्रात किंवा ज्याला आपण समग्र लक्ष्य अर्थशास्त्र म्हणतो आहोत, अशा अर्थशास्त्रात राष्ट्रीय उत्पन्नाच्या अभ्यासाला अतिशय महत्वाचे स्थान आहे, कारण आर्थिक विकासाच्या मोजमापाचा एक निर्देशक यास मानले जाते. आता राष्ट्रीय उत्पन्नाची जर जागतिक पार्श्वभूमी पाहायचं जर ठरलं, म्हणजे आपण कंपॅरेटिव्हली असं म्हणतो, आपला देश आणि जागतिक पातळीवरचे जे काही वेगळे देश आहेत त्या देशांच्या बाबतीमध्ये साधारणपणे 1929-33च्या जागतिक महामंदीनंतर अमेरिकेत कोलिन क्लार्क आणि सायमन कुझनेट्स हे दोन अर्थतज्ञ होते. यांनी राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप करण्याचा प्रयत्न केला होता. हे दोन्ही अमेरिकन इकॉनॉमिस्ट आहेत आणि या दोन्ही अर्थतज्ञांनी 1929-33च्या काळात राष्ट्रीय उत्पन्न मोजमाप करण्याचा प्रयत्न केला होता. अशी काही उदाहरणं आपल्याला अर्थशास्त्रामध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळतील. त्यानंतर अमेरिकेने आपले राष्ट्रीय उत्पन्न शास्त्रीय पद्धतीने 1947 मध्ये सर्वप्रथम जाहीर केले. सायमन कुझनेट्स यांनी जीएनपी पद्धतीने ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट ज्याला स्थूल देशांतर्गत उत्पादन पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्न मोजले आणि नॅशनल इन्कम अँड इट्स कंपोजिशन नावाने उत्पन्न मोजणी पद्धती विकसित केली. म्हणजे जगात सर्वप्रथम राष्ट्रीय उत्पन्नाचं जे काही मोजमाप झालेलं आहे ते 1947 मध्ये झालेलं आहे आणि ते अमेरिकेनं केलं आहे आणि सायमन कुझनेट्स नावाच्या अर्थतज्ञाने केलं आहे असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येईल. त्यानंतर आपल्याला राष्ट्रीय उत्पन्नाची भारताच्या बाबतीमध्ये असणारी जी पार्श्वभूमी आहे ती देखील आपल्याला पाहायची आहे. जगाच्या बाबतीमध्ये आपण अमेरिकेचं उदाहरण त्या ठिकाणी घेतलेलं आहे 1947 मध्ये. तर भारताच्या बाबतीमध्ये आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल की भारतामध्ये राष्ट्रीय उत्पन्न समिती इतक्यात मी सांगितलेलं आहे की मध्यवर्ती सांख्यिकीय संघटना सुद्धा आहे किंवा तिला राष्ट्रीय उत्पन्न समिती देखील म्हणतात. NIC ही ऑगस्ट 1949 मध्ये त्या ठिकाणी स्थापन केली होती आणि ऑगस्ट 1949 मध्ये PC महालनोबिस हे प्रख्यात अर्थतज्ञ होते. PC महालनोबिस यांच्या अध्यक्षतेखाली त्यांची स्थापना केली गेली होती. म्हणजे या समितीची स्थापना, त्या समितीचे अध्यक्ष PC महालनोबिस होते. त्यात जे काही सदस्य होते प्राध्यापक धनंजय गाडगीळ असतील, डॉक्टर VKR राव हे सदस्य होते. त्यापूर्वी भारतात 1967 मध्ये दादाभाई नौरोजी यांनी राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचा सर्वप्रथम प्रयत्न केला होता. ही भारताची पार्श्वभूमी आहे राष्ट्रीय उत्पन्नाच्या बाबतीमध्ये. 1949 मध्ये महालनोबिस यांच्या अध्यक्षतेखाली त्या ठिकाणी समिती नेमली गेलेली आहे. पण त्याच्याही अगोदर 1867 म्हणजे स्वातंत्र्यापूर्वी दादाभाई नौरोजी यांनी राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचा सर्वप्रथम प्रयत्न केला होता असं त्या ठिकाणी म्हणता येईल. आणि त्यानंतर स्वातंत्र्योत्तर काळात भारतात 1955 पासून केंद्रीय सांख्यिकीय संघटना इतक्यात आपण त्या ठिकाणी बोललो आहे की त्याला CSO आपण त्या ठिकाणी म्हणतो आहोत की सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन, केंद्रीय सांख्यिकीय संघटनेकडे राष्ट्रीय उत्पन्न मोजमापाची जबाबदारी आहे. ही संस्था राष्ट्रीय उत्पन्न मोजमापाचं काम करते असं म्हणता येईल. भारतामध्ये राष्ट्रीय उत्पन्न मोजमापासाठी 1 एप्रिल ते 31 मार्च हे आर्थिक वर्ष गृहीत धरले जाते. आपण हे या ठिकाणी पाहिलेले आहे. आणि मग आपल्याला काय करायचं आहे की राष्ट्रीय उत्पन्नाचा अर्थ पाहायचा आहे, राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या देखील आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. आता राष्ट्रीय उत्पन्नाचा अर्थ आपण या ठिकाणी समजावून घेणार आहोत. राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय, व्याख्या आणि अर्थ. व्याख्या आपण पुढे पाहणार आहोत, पण सुरुवातीला अर्थ आपण जाणून घेणार आहोत. एका आर्थिक वर्षाच्या कालावधीत अर्थव्यवस्थेत उत्पादित केलेल्या वस्तू व सेवांचे मूल्य काढून राष्ट्रीय उत्पन्न मोजले जाते. आणि म्हणूनच असं म्हटलं जाईल की एका आर्थिक वर्षात उत्पादित केलेल्या सर्व वस्तू व सेवांचे पैशात व्यक्त केलेले मूल्य म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. म्हणजेच प्राध्यापक पिगूंनी सुद्धा एक ढोबळ अर्थाने व्याख्या त्या ठिकाणी केलेली आहे की ज्या वस्तू व सेवांची मोजदाद पैशात होते त्यालाच राष्ट्रीय उत्पन्न असे म्हणतात. म्हणूनच या ठिकाणी हा अर्थ आपण या ठिकाणी पाहतो आहोत, समजावून घेतो आहोत. एका आर्थिक वर्षात विविध क्षेत्रात
जसे प्राथमिक क्षेत्र असेल, द्वितीय तृतीय क्षेत्रात जे वस्तू व सेवांचे उत्पादन होते त्याला त्यांच्या किमतीने गुणून राष्ट्रीय उत्पन्न मोजले जाते. म्हणजे भारतात 3 प्रकारची क्षेत्र आहेत. प्राथमिक असेल, द्वितीय असेल, तृतीय असेल, या तीनही क्षेत्रामध्ये वस्तू आणि सेवांचे जे काही उत्पादन होते आणि त्यांची जी काही मोजदाद पैशात होते त्यास आपण राष्ट्रीय उत्पन्न आपण त्या ठिकाणी म्हणूया किंवा म्हणता येईल. किंवा भूमी, भांडवल, श्रम, संयोजन या उत्पादन घटकांना मिळणारे मोबदले अनुक्रमे खंड, व्याज, नफा, वेतन या स्वरूपात जे आर्थिक मोबदले मिळतात म्हणजे भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजन हे जे काही उत्पादनाचे घटक आहे या उत्पादनाच्या घटकांना जे काही मोबदले मिळतात. आता भूमीला जो काही मोबदला मिळतो तो खंड मिळतो. भांडवलाला ज्या ठिकाणी जो काही मोबदला मिळतो लक्षात घ्या तो व्याज असेल. श्रमाला जो काही मोबदला मिळतो त्याला वेतन असं त्या ठिकाणी म्हणता येईल आणि संयोजकाला नफा त्या ठिकाणी मिळतो. हे असे जे काही मोबदले आहेत ते मोबदले जे मिळतात त्याची एकत्रित बेरीज करून राष्ट्रीय उत्पन्न मोजले जाते. तसेच एका आर्थिक वर्षातील उपभोग खर्च, गुंतवणूक खर्च व सरकारी खर्च यांची बेरीज म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. आणि मग या ठिकाणी अर्थ आपण पाहिलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, व्याख्येकडे वळायचं आहे. राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय, व्हॉट मीन बाय नॅशनल इन्कम, डिफाईन नॅशनल इन्कम. आणि मग आपल्याला या राष्ट्रीय उत्पन्नाच्या व्याख्या पाहायच्या आहेत. परंतु राष्ट्रीय उत्पन्नाच्या व्याख्या करत असताना देखील त्यांचं वर्गीकरण त्या ठिकाणी केलं गेलेलं आहे. या व्याख्या करत असताना एक पारंपरिक दृष्टिकोन आहे ज्याला क्लासिकल अप्रोच आपण त्या ठिकाणी म्हणतो आहोत. दुसरा आधुनिक दृष्टिकोन आहे त्याला मॉडर्न अप्रोच आपण त्या ठिकाणी म्हणतो आहोत. पारंपरिक दृष्टिकोन जो विकसित केलेला आहे, जो सांगितला गेलेला आहे, त्यामध्ये डॉक्टर मार्शल असतील, प्राध्यापक पिगो असतील, प्राध्यापक फिशर असतील. आणि जो काही आधुनिक दृष्टिकोन आहे, आधुनिक पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्नाची जी काही व्याख्या केली गेलेली आहे ती प्राध्यापक सायमन कुझनेट्स असतील किंवा राष्ट्रीय उत्पन्न समिती असेल जी 1948 मध्ये स्थापन केली गेलेली असेल. म्हणून सविस्तरपणे आपण राष्ट्रीय उत्पन्नाच्या व्याख्या आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आता पारंपरिक दृष्टिकोनानुसार डॉक्टर मार्शल यांनी काही व्याख्या त्या ठिकाणी केलेल्या आहेत. प्रतिवर्षी किंवा प्रत्येक वर्षी एखाद्या देशात श्रम आणि भांडवल व नैसर्गिक साधन सामग्रीच्या साह्याने ज्या वस्तू व सेवांचे मूर्त व अमूर्त स्वरूपात उत्पादन केले जाते त्यास राष्ट्रीय उत्पन्न असे म्हणतात. आता डॉक्टर मार्शल यांची व्याख्या उत्पादन बाजूचे प्रतिनिधित्व करते. म्हणजे उत्पादनाच्या बाबतीमध्ये जास्तीत जास्त विचार या व्याख्येमध्ये त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. त्यानंतर पुन्हा एक पारंपरिक दृष्टिकोनानुसार जी काही व्याख्या त्या ठिकाणी केली गेलेली आहे ती प्राध्यापक पिगो यांची आहे. प्राध्यापक पिगो यांनी अतिशय ढोबळ अर्थाने किंवा अतिशय सोप्या पद्धतीने व्याख्या त्या ठिकाणी केलेली आहे. समाजाच्या वस्तुनिष्ठ उत्पन्नापैकी ज्या उत्पन्नाची पैशात मोजदाद केली जाते त्यास राष्ट्रीय उत्पन्न असे म्हणतात. अशी एक सोप्या पद्धतीने त्या ठिकाणी व्याख्या केली गेलेली आहे. आणि पुन्हा ते असे म्हणतात ज्या वस्तू व सेवांची पैशात मोजदाद होते त्यालाच राष्ट्रीय उत्पन्न असे म्हणतात. समाजाच्या वस्तुनिष्ठ उत्पन्नाच्या ज्या भागाची पैशात मोजदाद करता येते असा भाग म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. या उत्पन्नात निव्वळ विदेशी उत्पन्नाचा समावेश केलेला असतो असं प्राध्यापक पिगो यांनी म्हटलेलं आहे. मग प्राध्यापक पिगो यांनी काय म्हटलेलं आहे की पैशाच्या प्राप्तीला व मोजमापाला आधी महत्व दिलेलं आहे. जसं मार्शल यांनी उत्पादनाला महत्व दिलेलं आहे तसं या व्याख्येमध्ये प्राध्यापक पिगो यांनी पैशाच्या प्राप्तीला व मोजमापाला आधी महत्व दिलेले आहे. त्यानंतर पुन्हा काही व्याख्या आपल्याला या ठिकाणी पाहता येईल. प्राध्यापक फिशर यांची त्या ठिकाणी व्याख्या आहे की राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एका वर्षाच्या कालावधीत राष्ट्राच्या निव्वळ उत्पादनापैकी जो भाग प्रत्यक्षपणे उपभोगासाठी वापरला जातो असा भाग होय. मग प्राध्यापक फिशर पुढे काय म्हणतात की वार्षिक उपभोगावरून राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप करावे, कारण देशातील लोकांच्या उपभोग पातळीवरून त्यांच्या राहणीमानाच्या दर्जाची पातळी याबाबतची स्पष्ट कल्पना येते. म्हणजे देशातील लोकांचे कल्याण हे उपभोगावर अवलंबून असे असं प्राध्यापक फिशर यांना असं म्हणायचं आहे. तर ह्या एक पारंपरिक पद्धतीने व्याख्या आपण पाहिलेल्या आहेत. प्राध्यापक मार्शल असेल, जे डॉक्टर मार्शल असतील, प्राध्यापक पिगो असतील, प्राध्यापक फिशर असतील यांनी पारंपरिक पद्धतीने त्या ठिकाणी व्याख्या त्या ठिकाणी केलेल्या आहेत. यानंतर
ज्याचं वर्गीकरण म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नाच्या व्याख्यांचं जे वर्गीकरण दोन पद्धतीने केलेलं आहे. त्यामध्ये एक पारंपरिक दृष्टिकोन आहेत किंवा दुसरा जो आहे आधुनिक दृष्टिकोन. मग या आधुनिक दृष्टिकोनानुसार राष्ट्रीय उत्पन्नाची जी काही व्याख्या त्या ठिकाणी केली गेलेली आहे, त्यामध्ये प्राध्यापक सायमन कोझनेट्स हे अमेरिकन इकॉनॉमिस्ट होते. तर यांनी एक व्याख्या अशी केलेली आहे, अंतिम ग्राहकाच्या हातात देशाच्या उत्पादक प्रणालीच्या माध्यमातून वर्षभरात उत्पादित होणाऱ्या वस्तू आणि सेवांचे निव्वळ उत्पादन प्राप्त होणे म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. एक व्याख्या केली. तसं इंग्रजी एक व्याख्या आपण या ठिकाणी दिलेली आहे, ती तुम्हाला व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी पाहता येईल किंवा दिसेलच. यानंतर राष्ट्रीय उत्पन्न समिती आहे, ही 1948 मध्ये याची स्थापना त्या ठिकाणी करण्यात आलेली होती. आणि मग या ठिकाणी काय व्याख्या झालेली ती किंवा काय केलेली आहे की राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एखाद्या विशिष्ट कालखंडात एका आर्थिक वर्षात उत्पादित होणाऱ्या वस्तू व सेवांचे दुहेरी मोजमाप होऊ न देता केलेले मापन म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. एक सुटसुटीत व्याख्या या ठिकाणी राष्ट्रीय उत्पन्न समितीने या ठिकाणी केलेली आहे. आणि वरील व्याख्येवरून असे स्पष्ट करता येईल की राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एका वित्तीय वर्षात 1 एप्रिल ते 31 मार्च हे आपला एक आर्थिक वर्ष असतं. 31 मार्च अर्थव्यवस्थेतील प्राथमिक, द्वितीय, तृतीय क्षेत्रात जेवढ्या वस्तू व सेवांचे जे उत्पादन होते त्या उत्पादनाला त्याच्या चालू किमतीने गुणले असता येणारा गुणाकार म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. अशी व्याख्या आपण या ठिकाणी पाहत आहोत. आता आपण राष्ट्रीय उत्पन्न या संकल्पनेचा अर्थही समजावून घेतलेला आहे आणि व्याख्या देखील समजावून त्या ठिकाणी घेतलेल्या आहेत. आणि मग आपण एक छोटीशी संकल्पना या ठिकाणी पाहणार आहोत की राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्ये काय आहेत. आता सुरुवातीलाच आपल्याला ही वैशिष्ट्ये आपल्याला या ठिकाणी पाहिजे. राष्ट्रीय उत्पन्न हे अर्थव्यवस्थेतील सर्व उत्पादक घटकांनी आर्थिक वर्षात उत्पादित केलेल्या सर्व वस्तू आणि सेवांचे निव्वळ उत्पादन आहे. पुढचं एक वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी पाहता येईल की आर्थिक वर्षात पैशाची देवाणघेवाण होणाऱ्या सर्व अंतिम वस्तू आणि सेवांचा राष्ट्रीय उत्पन्नात समावेश केला जातो. पुढचं एक वैशिष्ट्य आपल्याला ठिकाणी पाहून माहित करून घेता येईल. राष्ट्रीय उत्पन्नाच्या मोजमापात दुहेरी मोजणीचा समावेश नाही आणि उत्पन्न लक्षात घेता अनुत्पादक घटक येत नाही किंवा घेत नाही. पुढचं वैशिष्ट्य पाहता येईल, भांडवली वस्तू आणि सेवांवर होणारा अवमूल्यन खर्च सकल राष्ट्रीय उत्पादनातून कापला जातो किंवा वजा केला जातो असं त्या ठिकाणी म्हणता येईल. राष्ट्रीय उत्पन्न देशातील रहिवाशांनी विदेशात मिळवलेले उत्पन्न मिळवले जाते. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नात देशातील रहिवाशांनी विदेशात मिळवलेले उत्पन्न मिळवले जाते, तर अनिवासी लोकांनी देशात मिळवलेले उत्पन्न हे कपात केले जाते. हे राष्ट्रीय उत्पन्नाचे एक वैशिष्ट्य त्या ठिकाणी आहे. म्हणजे हे 4-5 वैशिष्ट्य आपण त्या ठिकाणी माहित करून घेतलेली आहेत. आणि सरते शेवटी आपल्याला या राष्ट्रीय उत्पन्न या संकल्पनेचा सारांश असा पाहता येईल की समग्र आर्थिक सिद्धांतामध्ये राष्ट्रीय उत्पन्न ही संकल्पना अधिकाधिक महत्वाची आहे. राष्ट्रीय उत्पन्न हा समग्र अर्थशास्त्राचा म्हणजेच स्थूल अर्थशास्त्राचा महत्वाचा अभ्यास विषय आहे. राष्ट्रीय उत्पन्न ही संकल्पना राष्ट्रीय उत्पादन, राष्ट्रीय लाभांश, राष्ट्रीय खर्च या समान अर्थाने देखील वापरली जाते. म्हणूनच सर्वसाधारणपणे एका आर्थिक वर्षाचा कालावधी विचारात घेऊन राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप केले जाते. राष्ट्रीय उत्पन्नाच्या मोजमापात दुहेरी मोजणीचा समावेश नसतो किंवा नाही आणि उत्पन्न लक्षात घेता अनुत्पादक घटकही विचारात घेतले जात नाही. एका आर्थिक वर्षाच्या कालावधीत अर्थव्यवस्थेत उत्पादित केलेल्या वस्तू व सेवांचे मूल्य काढून राष्ट्रीय उत्पन्न मोजले जाते. एका आर्थिक वर्षात उत्पादित केलेल्या सर्व वस्तू व सेवांचे पैशात व्यक्त केलेले मूल्य म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. ही व्याख्या आपण पुन्हा त्या ठिकाणी पाहतो आहोत, जी प्राध्यापक पिगू यांनी या ठिकाणी केलेली आहे. एका आर्थिक वर्षात विविध क्षेत्रात जसे प्राथमिक क्षेत्र असेल, द्वितीय क्षेत्र असेल, तृतीय क्षेत्रात जे वस्तू व सेवांचे उत्पादन होते त्याला त्यांच्या किमतीने गुणून राष्ट्रीय उत्पन्न मोजले जाते. अशी एक छोटीशी संकल्पना आपण या ठिकाणी माहित करून घेतलेली आहे की राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय, राष्ट्रीय उत्पन्नाचा अर्थ, राष्ट्रीय उत्पन्नाची त्या ठिकाणी व्याख्या, राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्ये आणि मग सारांश मध्ये सरते शेवटी
नेमकं राष्ट्रीय उत्पन्न कसं मोजलं जातं किंवा राष्ट्रीय उत्पन्न कसं काढलं जातं असं या प्रश्नामध्ये आपण त्या ठिकाणी पाहिलेलं आहे, या व्हिडिओमध्ये आपण त्या ठिकाणी पाहिलेले आहे. आणि सरते शेवटी स्वयं अध्ययनासाठी आपण प्रश्न त्या ठिकाणी देत असतो. पहिला जो काही व्हिडिओ मी त्या ठिकाणी त्या पहिल्या प्रकरणाचा असेल, दुसऱ्या प्रकरणाचा जो व्हिडिओ आता त्या ठिकाणी आपण पाहतो आहोत, त्या व्हिडिओमध्ये जी पहिली संकल्पना आपण त्या ठिकाणी पाहत आहोत राष्ट्रीय उत्पन्न संकल्पना. आणि मग राष्ट्रीय उत्पन्न संकल्पना पाहत असताना 5 मार्कासाठी किंवा 10 मार्कासाठी प्रश्न विचारला जातो. स्वयं अध्ययनासाठी हे प्रश्न तुम्हाला घरच्या घरी दिलेले आहेत. तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो जो गुगल क्लासरूम आपण तयार केलेला आहे, त्या गुगल क्लासरूम वरती तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर करून PDF फाईल तयार करून तुम्हाला शेअर करायचं आहे. त्याला गुणदान केलं जाईल आणि तुम्हाला किती मार्क्स त्या ठिकाणी पडलेले आहेत किंवा प्राप्त झालेले आहेत हे त्या असाइनमेंटच्या माध्यमातून किंवा त्या प्रश्नाच्या माध्यमातून तुम्हाला समजलं जाईल. म्हणून हा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सोडवायचा आहे. ही संकल्पना मी तुमच्या समोर अगदी थोड्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी मांडलेली आहे. ती तुम्हाला व्हिडिओ पाहत असताना समजेलच. व्हिडिओ पाहत असताना आपल्या काही सूचना असेल, काही शंका असेल तर आपण गुगल क्लासरूमवर शेअर करायच्या आहेत. आपल्या संपूर्ण शंकांचं आणि सूचनांचं निरसन केलं जाईल. या ठिकाणी मी थांबतो. थँक यू.